ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत बाळू, त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षणमध्ये बदल होत आहे. हेमंत बॉलिंग येईल, बॅटिंग येईल बाळू. आता झालं तर बैल सामना लवकर चालू करा, जास्त वेळ ठेवू नका. व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट केला आहे हेमंतने भाऊ यांना. नॉट बॉल. करायचा प्रयत्न, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद झाले आहेत प्रतीक यांच्या स्वरूपामध्ये. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला स्ट्रोक केला होता त्यांनी, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षणही केलंय. धावचीत झाले आहे प्रतीक. प्रतीक यांची जागा घेण्यासाठी आले यतिराज. मीरा रोडवरून आले, खूप लांबचा प्रवास गाठला आहे त्यांनी. बाळू स्ट्राईकला. बॅट्समनने खूपच चांगला चेंडू वरती टाकला होता, तुला यश आला आहे त्यांना बॅट्समनला बीट करण्यामध्ये. परंतु आता अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या 4 चेंडू आणि 4 धावांवरती कमी आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न, परंतु अवांतर चेंडू पुन्हा एकदा हेमंत यांच्या पाठीमधून वाईट चेंडू. करण्याचा प्रयत्न करतो, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. खूप चांगलं षटक हाताळलं हेमंत यांनी. फक्त 6 एक गडी बाद.
ओके का? रोहित आले आहेत हेमंत त्याची जागा घेण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील. स्ट्राईकला बाळू. विदाउट पॉवर प्ले तुमचे 6 फिल्डर बाहेर असणार आहेत आणि 5 प्लेयर बॉलर आणि कीपर पकडून आतमध्ये असणार आहेत. कॅप्टननी याची नोंद घ्यावी. सेकंड मॅच खेळता तुम्ही. स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग मिस झाला आहे बाळू यांचा. परंतु एक धाव घेण्यामध्ये यश. चार षटकाचा सामना असणार आहे हा. दुसरं षटक चालू आहे. एक चेंडू झाला आहे दुसऱ्या षटकामधला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत. बॅटिंग एंडला यतिराज बाबू. केला आहे खूप चांगलाच. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता यतिराज यांचा परंतु चेंडू निघून गेला आहे. डॉट झाले आहेत. खूप चांगलं गोलंदाजी रोहित यांच्या माध्यमातून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु तेवढंच यशस्वी झाले आहेत यतिराज आणि चौकार घेण्यामध्ये यश मिळालं आहे त्यांना. पहिला चेंडू डॉट केला होता त्यांनी परंतु खूपच चांगला कमबॅक केला आहे बाबू यांनी. बोल एकदा पुढे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती रोहित यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु चांगली गोलंदाजी करतायत रोहित. बॅट्समनला रीड करून बॉलिंग करतायत ते. शेवटचा चेंडू आहे त्यांच्या माध्यमातून. झेलबाद झाले बाबू यतिराज. खूप चांगली गोलंदाजी रोहित यांच्या माध्यमातून. फक्त 4 धावा आल्यात त्यांच्या. 5 धावा आल्यात सॉरी. यतिराजची जागा घेण्यासाठी भाऊ आले आहेत. नॅशनल फोर्स संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 11वर जाऊन पोहोचली आहे. अमित आले आहेत
मागील मॅचचे सामने अमित वैयक्तिक पहिला व संघासाठी तिसरं षटक घेऊन रायटम राऊंड द विकेट. नॅशनल फोर्स संघाची धावसंख्या थोडी मंद गतीवर चालू आहे. 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावा केल्या आहेत त्यांनी. उर्वरित 2 षटकामध्ये त्यांना हल्ला बोलावा लागेल, नाहीतर संघ अडचणीत येऊ शकतो. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, परंतु आता यश मिळालंय भाऊ यांना आणि खूपच सुंदर असा चौकार त्यांच्या माध्यमातून. फास्ट ट्रॅकवर यायला लागेल त्यांना लवकर. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोचली ह्या चौकारावरती. आम्ही त्यांच्या पहिल्याच चेंडूवर हल्ला केलाय त्यांनी. थोडं प्रेशर मध्ये आम्ही स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु आता बीट केला आहे बॅट्समॅनने त्यांनी. परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव घेण्यामध्ये यश मिळालं आहे नॅशनल फोर्स संघाला. चांगला कमबॅक आम्ही त्यांच्या माध्यमातून. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. भाऊ आले स्ट्राईकला. भाऊ यांचा स्वीप एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. बाळू स्ट्राईकला. बरोबर का? रामद्या पण्या केला आहे बॅट्समॅनला. नो चेंडू, 9+1 धावा. चेंडू पाठी टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु नोच्या स्वरूपात 1+1 धावा मिळत नॅशनल फोर्स संघाला. अवंतर चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये थोडी दिशा भटकत आहेत. अमित मागील मॅचचे सामनावीर होते. मागील मॅचमध्ये त्यांनी 4 विकेट घेतले होते त्यांच्या 2 षटकामध्ये, परंतु आता थोडं प्रेशरमध्ये आहेत. मारा एक धाव घेण्यामध्ये यश. पुन्हा एकदा स्ट्राईकला बाळू. खूप चांगला व्यवस्थित बघायला मिळाला आपला त्यांच्या ह्या षटकामध्ये. बघू आता काय करत आहेत ते. रिव्हर्स स्वीप, परंतु टॉपेज लागून आउट झाले आहेत बाळू.
आता बरोबर आहे बहुतेक, आता बरोबर आहे. बावळे यांची जागा घेण्यासाठी आलेत ऋषी. खूपच चांगला स्ट्रेट आहे, परंतु मला वाटतं नॉन स्ट्राईकलाच पाहायला लागला आहे. खूपच छान, मला वाटतं चौकार भेटलाच त्या आल्याला. खूपच चांगला मारा केला होता त्यांनी, परंतु एक धाव मिळणार. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नॅशनल बोर्ड संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचं षटक आहे हानामारीचं षटक. ह्या षटकामध्ये तुम्हाला जेवढ्या होतील तेवढ्या धावा करायला लागणार आहेत. आम्ही त्याची जागा घेण्यासाठी आहेत अनिकेत बॉलिंग एंडला. वैयक्तिक पहिला व संघासाठी 4थं षटक, शेवटचं षटक असणार आहे हाणामारीचं षटक. खूपच चांगला मारा केला होता ऋषी यांनी. एकदा ऑन साईडला मारला, खूपच चांगलं कनेक्ट केला होता ऋषी यांनी, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आम्ही त्यांच्या माध्यमातून एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. बॅटिंग एंडला भाऊ. शेवटचे 5 चेंडू आहेत तुमच्याकडे. अनिकेत बॉलिंग एंडला. राईट आर्म राऊंड द विकेट. केले आहेत बॅट्समॅनला भाऊ यांना. अनिकेत यांनी खूपच चांगली गोलंदाजी. मारा करण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला, परंतु बीट झाले आहेत बॅट्समॅन भाऊ. प्रयत्न करायला लागणार आहे तुम्हाला. शेवटचे 4 चेंडू आहेत. पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केलेला आहे, परंतु एक धाव घेण्यामध्ये यश मिळणार आहे. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं आहे त्यांनी. चेंडू आणि 5 धावा मिळाल्या आहेत. खूपच प्रचंड असं क्षेत्ररक्षण पण झाले आणि गोलंदाजी पण झाली आहे या चेंडूवरती. आपले मागील मॅचचे खेळाडू आदित्य यांचा खेळाडू कक्षाच्या इथे जर कोणाला वॉच सापडला असेल ब्लॅक कलरचा तर कृपया तो कॉमेंट्री बॉक्सला आणून द्यावा. आपले खेळाडू आदित्य यांचा, कृपया कोणाला जर आदित्य यांचा एक वॉच मिळाला असेल ब्लॅक कलरचा वॉच तर कृपया तो कॉमेंट्री कक्षाकडे आणून द्यावा ही नम्र विनंती. जर कोणाला भेटला असेल खेळाडू कक्षाजवळ किंवा आजूबाजूला कुठेही. मारण्याचा प्रयत्न, परंतु ही बाद झाली आहेत. ऋषी 5 धावा आल्या होत्या त्यांच्या या अगोदरच्या चेंडूवरती. नॅशनल स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचे उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. बघूया 2 चेंडूमध्ये
काय करतायत येणारे फलंदाज? अबे बघते मैं तो बहुत बुरा खेलते जितने बड़े बड़े आते थे उसका संघाची धावसंख्या 29 जाऊन पोहोचली आहे. भाऊ आले बॅटिंग एंडला पण भाऊ, नॉन स्ट्राईकला पण भाऊ. शेवटचे 2 चेंडू. क्रिकेट में बहुत प्यार है, बहुत पहले के ऑन साईडला 12 एक धाव घेण्यासाठी यशस्वी. शेवटचा चेंडू 30 धावावर पोहोचला आहे नॅशनल स्पोर्ट्स संघ. शेवटचा चेंडू शेवटच्या ओव्हरचा. बघूया काय करतात भाऊ या चेंडूवरती. चौकार लागला तर थोडी चुरशीची मॅच होईल असं मला वाटते. मॅच थोडी बघायला मजा येईल. सर्कल कूपन मिलता है, जैसे अच्छे प्लेयर रहते हैं ना, दर्जन का कूपन मिलता है, मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी झाले जाऊ. परंतु एक धाव घेण्यामध्ये यश लेगबाईच्या स्वरूपामध्ये. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर नॅशनल स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 31 झाली आहे. सारायण संघाला 32 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेस असणार आहे. तुम्हाला 32 धावा कंपल्सरी करायला लागणार आहे. पकड़ा गया भाई ज़्यादा बोलता है काउंटर पे तो कोई दिख ही नहीं रहा है, पूरा इतना हुआ है। वो चिल्ला हर बॉल के बाद शायद ये लखने दिख रहा है। थोड़ा परवा है ये आप लोग शेखर की काम अरे साले काम कर रहे मेरे इधर आता है रे काम से पक्का चीज है। मैं का बोला काम ये लोग हाथ पे क्या लगा ऐसे कर छी हॅलो तर यावेळेस धन्यवाद विजयासाठी. आपण पाहिलं तर जवळपास 32 धावांचं लक्ष्य मित्रांनो. 4 षटकांची मायाची 24 चेंडू आणि 32 धावांचा पिच्छा करण्यासाठी सलामीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकता राहुल. लास्ट बॉल राहुलसाठी यावेळेस मात्र टप्पा पडला अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय.
डॉट चेंडूने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच केली गेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकाल. अनिकेतचा पहिला बॉल निर्धाव, दुसरा चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, परंतु डायरेक्ट हिट मध्ये पाहत नसतं मित्रांनो. इथे मात्र फलंदाज पॉकेट क्रीज मध्ये अतिशय सुरेखरित्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र एक धाव, पहिली धाव इथे मात्र घेण्यामध्ये सक्षम आपण पाहू शकाल. फलंदाज अनिकेत याला, राहुल याला माफ करा. पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू सिंगल. राहुल आणि फलंदाज आपण पाहिलं तर जफर, जितू यावेळेस आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 1 धावा, 32 धावांचं लक्ष्य. सत्यविनायक चषक 2024 ची तुम्ही स्पर्धा पाहताय. स्पर्धा मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची, म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अशी क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल सुंदर फटका, केवळ आपण पाहिलं तर इथे 4 धावांसाठी बेमिसालला जवाब सुंदर असा. पंच आपण चला डगआउट मध्ये खेळाडू बसायचे. पंच आपण निर्णय हा मात्र विचारपूस करून आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. खेळाडूंनी तिथे जायचं नाही, केवळ 3 पंच ते जातील आणि तो निर्णय तो आमच्यापर्यंत सांगतील. खेळाडू कक्षामधून कोणताच खेळाडू बाहेर येणार नाही याची आपण देखील दक्षता मात्र घ्यायची आहे. योग्य न्याय निवाडा इथे मात्र केला जाईल. चला खेळाडू कोणी जाणार नाही याची नोंद घ्या. तर यस इथे मात्र अंपायर्स रिव्ह्यू मात्र मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला बेस्ट अँगल मात्र पंच दाखवण्याचं काम नक्कीच मैदानावरती करतील. देखो अगर मानने वाले तब तो तेरे साथ इधर से उधर भी आएगा, ये मानने का नहीं. मेरे दोस्त एक विशाल धनगर नाम फुल में छक्के में दिखेगा नहीं, आग बंद करके मारेगा तो भी जाएगा. तर इथे आपण पाहिलं तर केवळ 1 धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. देखना पड़ेगा. बॉल टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट मैदानाच्या बाहेर गेलाय. कोणत्याच प्रकारे फेन्सिंगला स्पर्श न करता चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गेला, त्यामुळे 1 डिक्लेअर. तुम्हाला समाधान मानावं लागेल. फटका परंतु सुंदर आहे फलंदाज जितूचा. सारा 11 कल्याण संघ या मैदानावरती आपण पाहिलं खूप दुरून आणि तितका सुंदर खेळ मात्र करतोय. मर्यादित 4 षटकांमध्ये 32 पर्यंत रोखलं गेलं प्रतिस्पर्धी संघाला आणि यावेळेस मात्र धावांचा पिछा करत असताना चांगली फलंदाजीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजी देखील तितकीच भक्कम आहे. हलक्या हाताने चेंडूला मात्र स्टिअर गेले कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत चेंडूला उचलला जाईल पुन्हा एकदा सिंगल मात्र मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती अनिकेतला पण पाहतोय मित्रांनो. अनिकेत एक गोलंदाज होता पहिल्या इनिंगमध्ये, ज्याने शेवटचं षटक अतिशय सुंदर हाताळलं आणि या मॅच मध्ये देखील अनिकेत मात्र चांगली गोलंदाजी करतो. मात्र पंच इशारा करतात नो चेंडूचा. यास आपण पाहतोय मित्रांनो No+1. एकूण 2 धावा यावेळेस. थोडीशी साइड ऑफ ॲक्शन गोलंदाजाची आणि तिथे मात्र नक्कीच दंडित केलं गेलं आहे. No+1 एकूण 2 धावांनी मात्र धावफलक थोडंसं पुढे जाईल. जाऊन पोहोचेल आपण पाहिलं तर एकूण 5 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झालाय तो मात्र 4 चेंडूंचा खेळ झाल्याने धावफलकावरती धावा संख्या ती मात्र केवळ आणि केवळ 5. पुढचा बॉल हलक्या हाताने इथे केलेला प्रयत्न. इथे आपण पाहिलं तर 1 brings and 2 एक एक्स्ट्रा चेंडू, दुसरा एक्स्ट्रा चेंडू मात्र नक्कीच देऊन जातं मित्रांनो. पुन्हा एकदा एक धाव इथे अवांतर स्वरूपाची टीमच्या रणसंख्येमध्ये भर. टीमची धावसंख्या 6 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल ऑन साइडला मात्र भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे परंतु चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर, परंतु धाव मिळेल केवळ आणि केवळ 1. मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. प्रयत्न जरूर सुरेख करतो जितू, परंतु सिंगलवरती मानावं लागेल. चला प्रेक्षकांना विनंती, पडदा सोडून मागे उभं राहायचं मित्रांनो.
पडदा सोडायचा, मागे उभं राहायचं. आपण पडद्याला कोणी स्पर्श करायचा नाहीये. इथे आपण पाहिलं तर गुड चेक केलं जात आहे. सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये या अगोदरच्या बॉलवरती. त्यानंतर फलंदाजाची रणनीती ओळखण्याचा प्रयत्न गोलंदाज जरूर करतोय. पुढचा बॉल यावेळेस चढवला गेलाय. बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी बेमिसाल स्ट्रोक, चौकार. जो क्रिकेट खेळतो ना त्याचं पण नाव घेतो, त्याचं पण नाव घेतो. तू भाई शॉट आहे रे. तेरा आवाज थोड़ी जा रहा है. पीछे कैमरा लगा भाई. तर नक्कीच आपण पाहिलं तर मैदानावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 11 धावा 11 रन्स आपण पाहू शकाल मैदानावरती पूर्ण केले जातात. चला नॅशनल स्पोर्ट्स संघ आपण एवढा वेळ घेऊ शकत नाहीत. प्लीज आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. मॅच मात्र सुरू करायची आहे. टेक केअर करून मला गेली पुढचं काय बोलले पण नाही मला काय झाला बोलले. तर यस दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर भाऊ जादामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. नाही करूंगा माफ देखते. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आदित्य उर्फ भाऊ आपण पाहतोय मित्रांनो. टीमकडून संगीत स्वरूपाचं दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी भाऊंनी मात्र दाखवली. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडले. 11 धावा बोर्डवरती देणारे 18 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. एका चौकाराचं काम मित्रांनो या मॅच मध्ये अजून देखील शिल्लक आहे. परंतु भाऊ तिथून मात्र कमबॅक केला जाईल का. पहिला बॉल टप्पा पडले तर गर्रकन आतमध्ये येतो आणि ते मात्र फलंदाजाला मात्र पूर्णपणे फसवतोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक निर्धाव चेंडू इथून देखील दडपण वाढवू शकतो. पुन्हा एकदा नॅशनल स्पोर्ट्स संघाला या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. परंतु 1-2 सलगचे मोठे फटके पूर्णपणे या मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात गोलंदाजी करणाऱ्या नॅशनल स्पोर्ट्स या संघाला. इथे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. 17 चेंडू बाकी आहेत. रन्स करायचे त्या 17 चेंडूमध्ये 21. फलंदाज खेळतोय आपण पाहिलं तर राहुल त्याला साथ देतोय खूप सुंदररित्या फलंदाज. जितू यावेळेस गरंगळत मात्र जातोय सीमा पार. 4 धावांकरिता एकच पॉईंटने वातावरण टाईट करणारा चौकार. नाही तिथं कामाचं ओढून सुट्टी भेटत नाही. तर यावेळेस आपण पाहिलं तर चौकार मात्र मैदानावरती नक्कीच वसूल केला गेला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेस क्लीन बोल्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 4ही मुंड्यात चित केलं जातंय. माझ्यावरती चौकार लगावला तर काय झालं. कमबॅक करण्याची संधी माझ्याकडे आहे आणि तो कमबॅक मात्र गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाजाला दाखवतोय तंबूचा रस्ता. आणखीन एका विकेटचं बदल. पहिल्या विकेटचं बदल क्रिकेटच्या मॅच मध्ये फलंदाज राहुल पवेलियन. तर चला दुसरा फलंदाज लवकरात लवकर तयार ठेवायचा आपण. आता तर बोलली आता मला बॅटर नेम आपण पाहिलं तर नक्कीच शैलेश मात्र मैदानावरती. 4 षटकांची मॅच असेल. इथे जो संघ जिंकणार तो मात्र नक्कीच 2-2 करणार. आज ना तर अंधेरी संघ विनंती करेन मी शिवनेरी ऋषी अंधेरी संघाला की आपण टॉससाठी मात्र संपर्क साधायचा. यावेळेस मात्र गुड स्टॉप मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शिवनेरी राशी 11 अंधेरी संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी तयार राहायचं. आपला संघ तयार ठेवायचा आहे. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच मात्र खेळवली जाईल मित्रांनो. तर इथे आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण आहे. अरे मला बोलायचं तरी सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र धावफलकावरती 16 धावा आणि यावेळेस स्वीप करण्याच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज मात्र होतोय. फलंदाज जिंतू पवेलियन. आपला ये लवकर तर यावेळेस चांगलं कमबॅक मित्रांनो. एक चौकार आल्यानंतर या षटकामध्ये गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या स्थिरवलेली आपण पाहू शकाल. 16च्या घरामध्ये अजून देखील येणारे 13 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची
या मॅच मध्ये गरज अजून देखील शिल्लक आहे. एका दोन विकेट जर काढल्या तरी देखील या मॅच मध्ये मात्र रंगत निर्माण केली जाऊ शकते. तो मेन सुट्टीवर होता, तो आता मेन सर ना स्टोर मॅनेजर, त्याला बोललो होतो मी, तो आई जावा आई जावा बघा, त्याला बोललो होतो सर बाबा आज असं जाऊ का, जायचं होतं मला बाहेर, बायको बोललो सर बोलते तुम्ही कधी लग्न केलं, सर बोलते तुम्ही कधी लग्न केलं मला. तर यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज सुनील मात्र मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला येतोय. त्या खेळाडूला मात्र कल्याण संघाची रन मशीन म्हणून संबोधलं जातं. असा खेळाडू आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नक्की देताना पाहू शकाल. बोल सर बोलले आता तुम्हाला बोलत नाही लागणार तुम्हाला मला सोडायचं असलं तर सोडा, नाही तर जाऊ द्या बोललो, काम करतो गप्पपणे. तर यावेळेस आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये मात्र येतोय निर्धाव. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या झाली धावफलकावरती आपण पाहिलं तर नक्कीच 16 आणि इथून मात्र विजयासाठी आपण पाहिलं तर अजून देखील 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. पटेल प्लाझा चाललंय सर बोलतो नाही मॅच असली मग काय बोलतो. तर इथून आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 16 अजून देखील येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्गवरती मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच यतिराज आपण पाहू शकाल मित्रांनो. यावेळेस आपण पाहिलं तर यतिराजच्या हातामध्ये या मॅचचं पूर्णपणे भवितव्य आहे. अर्धा प्रवास गाठलेला, अर्धा प्रवास अजून देखील बाकी आहे. इथून हा प्रवास कशा प्रकारे पूर्ण केला जाईल गुरुदास ते देखील पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं नाही. होणार कंट्रीत नाही तू आली ना मला बोललीस ना क्रिकेट या तरी मी क्रिकेट नाही बोलत. तुम्हाला असे बोलणारच ना तू बोलून ठीक आहे शॉर्ट आहे बाई, शॉर्ट आहे तुम्हाला माहिती होतं मला तू बोलणारच नाही की नको जावा. माहिती आहे म्हणा अरे तुला घेऊन जाईल सोबत मी कुठेही गेलो तुला. आपण पाहिलं तर चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. एका चौकाराची गरज होती आणि तो चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये दुसरा चौकार. इथे मात्र मॅच खुली केली जाते. फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच सुनीलच्या मार्गमध्ये येतोय. बॅक टू बॅक दुसरा गणागती चौकार आणि आक्रमण मित्रांनो. तर नक्कीच खास या संघामध्ये ज्याला खेळण्याचं स्थान दिलं गेलं असं खेळाडू यतिराजावरती आपण पाहिलं तर डायरेक्ट संधी जरूर होती परंतु मी म्हणायला गमावली आहे. अभिला हा चेंडू हा स्टंप मात्र टिकता आलेला नाहीये आणि तेच कारण की एकदा मात्र मैदानावरती धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 26च्या घरामध्ये आणि विजयासाठी अजून देखील मात्र 6 धावांची गरज. यामध्ये एक धाव मात्र इथे कमी होईल कारण की सिंगल अतिशय वेगाने मैदानावरती पूर्ण केली जाते. चला अंधेरी संघ शेवटचा कॉल असेल मित्रांनो. टॉस साठी लवकरात लवकर आपण कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हॅलो अंधेरी संघाच्या संघांना एक लास्ट कॉल असेल. प्लीज आपण टॉस साठी या. 5 धावांची अजून देखील गरज आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. इथून जर का चेंडू डॉट आला, इथून जर का विकेट मिळाली सुनीलची तर मॅच मध्ये अजून देखील कमबॅक मात्र केला जाऊ शकतो. यावेळेस बॉल पंच मात्र इशारा करतात अवांतर चेंडूचा. इथून मात्र विजय आटोक्यामध्ये येताना पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी केवळ आणि केवळ 4 धावांची गरज. इथं मैदान मॅच चालू आहे. यावेळेस बॉल डायरेक्टची संधी, रनआउटची संधी. ती रनआउटची संधी मात्र मैदानावरती पूर्ण केली जाते. शेवटच्या बॉलला होते फलंदाज 5 म्हणजे समीकरण बदलेल. येणारे चेंडू आधारातील 6 आणि मॅच जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र केवळ आणि केवळ 4 धावांची. लास्ट कॉल असेल. अंधेरी संघ आयोजकांना देखील विनंती आपण त्यांच्यापर्यंत संपर्क साधायचा आहे. अंधेरी संघ आपण टॉस साठी या. शिवनेरी राशी 11 अंधेरी संघ. आपण जर का आला नाही तर पानाला देखील होऊ शकता आपण.
तर या उपस्थित अंधेरी संघ इथे मात्र पोस्ट नको करू. नवीन पाटा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिला ना माझ्यासोबत नाही राहायचं. तिला राहायचं असेल मला कालच बोलली असते. तू बोलली बघ हिला यायला सांग जाऊ दे नको तू अजून. ती बोलली का मला एका शब्दाने तर बोलली का नवीन मला? फलंदाज आपण पाहिलं तर गोट्या मैदानाच्या आतमध्ये आपण हा पाहतोय. मग ते 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. आपल्यावाला नाही बोलू शकत. गोलंदाजी मला मार्गवरती तू सांगतो काल एकदा गोलंदाज बोलली तरी का मी तिच्या समोर निघलो मला एवढं पण नाही बोलली की थांब. बॉलर्सने खोटं नाही बोलणार मला ना थोडी राहत येते. सुशांत आपल्या टीमसाठी या धावा वाचवायचे. सुशांतला इथून मात्र पहिल्या 2 चेंडूंमध्ये जर का सुनीलला शांत ठेवलं गेलं, सुनीलला मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं तरी देखील या धावा वाचवू शकतात. मित्रांनो आवश्यकता असेल चांगली गोलंदाजी मैदानावरती चांगल्या टप्प्यावरती टिचून मारा करण्याची गरज या मॅच मध्ये अजून देखील बाकी आहे. है ना कुर्सी लगाया अंदर बैठ कैमरा चला ना मी हिला थोडं माझ्या मम्मीला पण सांगितलं. चला मॅच सुरू करायची आहे. उसमें दिख रहा है मम्मी पण बोलली ठीक आहे चांगली तरी मी असं जसं माझे पहिला बॉल यावेळेस पंच मात्र इशारा करतात अवांतर चेंडूचा. हिला म्हणजे 6 चेंडू आता मात्र समीकरण बदलते केवळ 3 धावांची गरज. यावेळेस कट केले आणि इथे मात्र मॅच आपल्या नावावरती गेले. विजेते संघाचं मनपूर्वक अभिनंदन. तर नॅशनल स्पोर्ट्स संघ आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक आणि खूप खूप अशा शुभेच्छा. तर चला अंधेरी संघ आता आपण टॉससाठी यायचं प्लीज. माझं क्लिअर कर तुला माझं बोलत तर चालेल. शेवटची मॅच मित्रांनो आजच्या दिवसातली एवढंच बोल. एकीकडे असेल शिवनेरी